आजच्या ठळक बातम्या. गुन्हेगारांच्या कर्दनकाळ डॅशिंग एसपी अंचल दलाल गरब्याच्या रंगात. ठाणे जिल्ह्यासाठी पुढील 2 दिवस धोक्याचे, यंत्रणा दक्ष. मुरुड बाजारपेठेत नवरात्रोत्सवाची धूम. शृंगारतळीत नवरात्रोत्सवानिमित्त वारकरी कीर्तन. दाभोळच्या चंडिका देवीचे दिव्यांचे प्रकाशात दर्शन. गुन्हेगारीवर लोखंडी मूठ ठेवणाऱ्या डॅशिंग कामगिरीसाठी प्रसिद्ध असलेल्या गुन्हेगारांच्या कर्दनकाळ म्हणून नावलौकिक असलेल्या पोलीस अधीक्षक अंचल दलाल यांनी पेण येथील श्री अंबिका माता गरबा उत्सवात हजेरी लावून सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. नागरिक आणि पोलीस प्रशासन यांच्यातील दरी भरून काढण्यासाठी नवरात्रीच्या उत्सवात जिल्हा दौरा काढून नागरिकांशी विविध मुद्द्यांवर चर्चा केली. श्री अंबिका मंदिरात गरब्यासाठी श्री अंबिका मंदिर ट्रस्टतर्फे रायगड पोलीस अधीक्षक अंचल दलाल यांना आग्रह केल्यानंतर कडक शिस्त आणि जबाबदारीचे ओझे जपणाऱ्या या अधिकारी जेव्हा या उत्सवात स्वतः उतरल्या तेव्हा उपस्थित नागरिकांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत केलं. ठाणे जिल्ह्यात 29 आणि 30 सप्टेंबर रोजी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाने जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांना आणि कार्यालय प्रमुखांना सतर्क राहण्याचं आणि आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. सर्व प्रशासकीय यंत्रणा कोणत्याही परिस्थितीत सामोरे जाण्यास आणि नागरिकांना मदत करण्यास सर्व प्रकारे सज्ज आहे. संपूर्ण मुरुड तालुक्यात सर्वत्र नवरात्रोत्सवाची धूम असून विविध कार्यक्रमांची रेलचेल दिसून येते. मुरुडच्या बाजारपेठ नवरात्रोत्सव तरुण मित्र मंडळातर्फे कोटेश्वरी माता सेवा मंडळ अध्यक्ष विनायक खोत यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. मंडळाचे यंदा 37वे वर्ष आहे. या निमित्ताने नवरात्रीत आनंदमय वातावरण आहे. दररोज देवीची पूजा अर्चा, आरती, रात्री मनोरंजनात्मक दांडिया फेर धरला जात असून जणू काही भक्तीचा मळा फुलला असून नवरात्रोत्सव तरुण मित्र मंडळातर्फे भजन, कोटेश्वरी महिला मंडळातर्फे भजन, मुलांसाठी विविध प्रकारचे खेळ, अष्टमीला हळदी कुंकू, विविध कार्यक्रमांची पर्वणी आनंदात भर घालत आहे. गुहागर तालुक्यातील श्री नवरात्र उत्सव मंडळ बाजारपेठ शृंगारतळीच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम साजरे करण्यात येतात. शनिवारी श्री भुवनानंद स्वामी यांचे कीर्तन पार पडले. या कीर्तनासाठी वारकरी संप्रदाय वेळम, वचनवाडी आणि जांभुर्डेवाडी जामसूत यांनी सहकार्य केले. कार्यक्रमासाठी श्री नवरात्र उत्सव मंडळ बाजारपेठ शृंगारतळीचे अध्यक्ष महेश कोळवणकर, कार्याध्यक्ष मोहन संसारे, उपाध्यक्ष विश्वास बेलवलकर, सचिव श्रीकांत शिर्के यांनी मेहनत घेतली.
जय भवानी जय दुर्गा, 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 जय भवानी दाभोळमधील श्री चंडिका देवीचे मंदिर हे कोकणातील एक प्रसिद्ध धार्मिक आणि पर्यटन स्थळ आहे, जे एका नैसर्गिक भुयारवजा गुहेत वसलेले आहे. हे मंदिर दालभ्य ऋषींनी या गावात तपश्चर्या केली असल्याच्या आणि पांडव काळापासून अस्तित्वात असल्याच्या पौराणिक श्रद्धेमुळे महत्त्वाचे आहे. या देवीची मूर्ती काळ्या दगडाची असून ती 4 हात असलेली, शेंदूर लावलेली आणि अर्धवट जमिनीत गाडलेली आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा रविवार असल्याने दर्शनासाठी भक्तांची गर्दी पाहायला मिळाली, तर प्रसाद, खेळी, अनेक दुकानांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत. दिव्यांच्या प्रकाशात मातेचं दर्शन होत आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.